शिरूर मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना डिवचलंय। जे नेत्यांच्या मनातील पसंतीचे उमेदवार नाही ते जनतेच्या पसंतीचे उमेदवार कसे असा सवाल त्यांनी जनतेला केलाय। तर कान्हूर मेसाईमध्ये प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना दगा दिला, पुढे ते तिकिटासाठी उडी मारून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले। त्यांच्याही पहिल्या पसंतीचे हे उमेदवार नव्हते असा टोला कोल्हेंनी लगावला। राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर कल्याणमध्ये मनसे कामाला लागली आहे। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी मनसे मैदानामध्ये उतरली आहे। तर मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात पदाधिकारी बैठक पार पडली आहे। यावेळी कल्याणमधील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना निवडून आणायचे असून त्यासाठी तयारीला लागा असं सांगितलं गेलंय। मात्र या कामानिमित्ताने राजकीय विरोधक राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। विशाल पाटलांना पुढे संधी होती, मात्र त्यांनी घाई केली। अतिघाई ही फार डेंजर असते, ती घाई त्यांना अडचणीची ठरेल। त्यामुळे विशाल पाटील यांनी थांबावं आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांनी पुढे यावं असा सल्ला विजय वडेट्टीवारांनी विशाल पाटलांना लगावला। सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असाल तर कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिलाय। त्याचप्रमाणे सतेज पाटील, सुषमा अंधारे आणि कोल्हापूरच्या राजघराण्यावर क्षीरसागर यांनी सडकून टीका देखील केली आहे। शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं असल्याची देखील टीका त्यांनी केली आहे।